जय मुक्ताई. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन. मुक्ताईनगर येथील शिवरायनगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये SM कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांची उपस्थिती होती. तर सभागृहाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याने 50 लाख रुपयांच्या निधीमध्ये वाढ करून 2 कोटी रुपयांचा निधी वाढीव मंजूर करणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली. पाहुयात आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले तसेच रवींद्र हरणे महाराज काय म्हणाले. सगळे हरिभक्तपारायण मंडळी आणि जमलेले तमाम माता भगिनींनो, खऱ्या अर्थाने मुक्ताईच्या या पावन भूमीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्वतःचं एखादं वारकरी स्थान असावं. कारण आपण या स्थानात असताना हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपण 18 पकड जातीमध्ये सगळे विभागलं गेलो आहे. वरती मी सगळ्या संतांचे फोटो पाहिले, पण प्रत्येक संतांना समाज पुजतोय. त्या संतांनी जगाला प्रबोधन केलंय, जगाला मार्गदर्शन केलंय, पण आपण वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पुजतोय. विखुरलेल्या अवस्थेत आपण सगळे आहे. संत तुकाराम महाराजांनी सगळ्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला आहे, खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पिढीला संत तुकोबा माहित पाहिजे, हिंदू धर्म माहिती असला पाहिजे. हिंदू धर्माच्या खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धती काम उभं केलं त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिजे. तसं श्री मला असं वाटतं महर्षी वाल्मिकींनी जे रामायण केलं, अनेक पात्र रामायणातले आपण तोंडीपाड आहेत, पण त्यांचे पुढचे जर आपण काही म्हणायला गेलो तर आपल्याला काही सांगता येणार नाही. जे रामाचे वडील दशरथ सगळेच सांगतील, दशरथांचे वडील कोण जर सांगायचं म्हणून इथे अनेकांना सांगता येणार नाही. अशा पद्धतीमध्ये आपण आपलाच इतिहास विसरलोय, आपलाच आपण पौराणिक महत्व विसरलोय. खऱ्या अर्थाने वारकरी भवनाच्या माध्यमातून, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण धर्माचं शिक्षण आपल्या लोकांना देऊ आणि भविष्यामध्ये कोणाचे आई वडील हे एखाद्या आश्रम जगात जाणार नाही, वृद्धाश्रमामध्ये जाणार नाही, वेगळे होणार नाही, याचे व्यवस्थित संस्कार होतील. तर हा मतदारसंघ जो आहे इथे श्रावण बाळांचंही समाधी स्थळ आहे, चांगदेवांचं समाधी स्थळ आहे, चांगदेवांची भूमी आहे, मुक्ताईची भूमी. अशा भूमीमध्ये कुठेतरी वारकरी संप्रदाय असला पाहिजे, त्याला पुढे घेऊन गेलो पाहिजे. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या खऱ्या अर्थाने दिनेश भाऊ यांच्या सगळ्याच लोकांनी जे भूमिपूजन आज करताय मी त्याचे कौतुक करेल, आभार मानेल. आणि माननीय माजी मुख्यमंत्री अतिशय लोकप्रिय असे आमचे एकनाथ शिंदे साहेब, आजचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, त्यांनी मधल्या काळामध्ये 50 लाख रुपये आपल्या संत धामासाठी दिले होते. आपण ते 2 करोड रुपये वाढवून देऊ आणि निश्चितच चांगलं व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न निश्चित करूया. खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम आजच्या अतिशय चांगल्या मुहूर्तावर होतोय. आज अनेक लग्न आहे, अनेक कार्यक्रम आहे, त्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होतोय. आज आलेले सगळे तमाम जमलेले कमी लोक आहेत, पण त्या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं तुकोबाराव यांचं महत्व आपल्या सगळ्या गावांमध्ये पोहोचेल, किंवा ते आहेच, पण ते आज आपण तोंडावर घेत नाही किंवा तोंडी आपल्या पाठ नाही. त्या दृष्टीने ते कशा पद्धतीत करता येईल आज सगळ्यांकडून आपण प्रयत्न करूया. माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे श्रेष्ठ लोक इथे आलेले आहेत. मला जायची काही असल्यामुळे मला पहिले बोलण्याची संधी यांनी दिली होती. मी यांच्या सगळ्यांचे महापुरुष आभार मानतो आणि माफी मागतो. त्यांच्यापूर्वी बोललो जे हरणे महाराज येत आहे पुढाऱ्यांपासून त्यांना रोजचा वेळ कसा लागतोय, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्यांचीही माफी मागतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारच्या माध्यमातून आपल्या वारकरी भवनाला कुठेच भाडं कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना चांगलं गाव आपल्या हातात होत आहे, त्याच्याबद्दल परत आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगद्गुरू तुकोबारांचं स्वतंत्र मंदिर बांधून वारकरी संप्रदायाचा विचार वसाहत शेवटच्या व्यक्तीपर्यंत, तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता तुमचे जे प्रयत्न आहेत, तुमचा जो उपक्रम आहे खऱ्या अर्थाने स्तुत्य उपक्रम आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आदिशक्ती मुक्तावळी आपल्याला खऱ्या अर्थाने पाठबळ देतील, शक्तीचं अधिष्ठान मुक्तावळी आहेत.
मुक्ताईच्या शक्तीशिवाय आपण काही करू शकत नाही. मुक्ताबाई तुमच्या पाठीमागे पूर्ण शक्ती उभी करावी. आम्ही सुद्धा आमच्या वाट्याला जे काही येईल तुम्ही सांगाल ती जबाबदारी पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये, पार पाडण्याच्या संदर्भामध्ये तुमच्यासोबत आम्ही आहोत. एक चांगला विचार, संस्कारक्षम पिढी घडवण्याचा विचार, संस्कारक्षम समाज घडवण्याचा विचार आणि संस्कारक्षम राष्ट्र घडवण्याचा विचार या निमित्ताने जो तुम्ही पुढे आणला त्याला खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन तो पुढे नेण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करावे. आज या ठिकाणी आमदार महोदय येऊन गेले. ते आपल्यातलं एक चांगलं मोठं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आपल्या भावना समजून घेऊन आपल्याला कुठपर्यंत आपल्याला सहकार्य करून हे सगळं असं आदरणीय चंद्रकांत भाऊ एक चांगलं व्यक्तिमत्व या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार आपल्याला लाभलं. त्याचा सुद्धा त्यांचा उपयोग आपल्याला करून घेऊन हे कार्य पुढे आपण नेऊ. पुनश्च एकदा सगळ्या मंडळींना, माझ्या समोर बसलेले, पाठीमाग असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, सगळ्या क्षेत्रातील काम करणारी मंडळी, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, आपण सर्व खांद्याला खांदा लावून दिनोज भाऊने जो विचार स्वीकारला पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सहकार्य करू. आपण सुद्धा माझी व्यक्तिगत जबाबदारी तुम्ही जर माझ्यावर दिली, आपणही त्या संदर्भात जबाबदारी पार पाडण्याचं काम करू अशी तुम्हाला खरं आश्वासित करतो. पुढे एक चांगला उपक्रम तुम्ही राबवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. त्यांना सहकार्य करणारी आता सगळी मंडळी, जे पत्रकार असतील, या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझं मनाला संपवतो. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय.